सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। न घर ऐं गाड़ी फ्री में मिलंदी आहे ऐं न कपड़ो लतो, पर हा रिश्तो.com ते रजिस्ट्रेशन बिल्कुल फ्री में मिलंदी आहे, जिते 3000 खां वधीक प्रोफाइल्स रजिस्टर्ड आहिनि ऐं जिते ख़ास करे छोकरियुनि जा प्रोफाइल्स सेफ ऐं सिक्योर्ड रखिया वेंदा आहिनि। त जल्दी ही पंहिंजो नालो रजिस्टर करायो। थी सघे थो तव्हांजो जीवन साथी तव्हांजो इंतजार कंदो हुजे। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां, ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। पुलिस के हाथों में दिख रहा यह बच्चा केवल 6 महीने का है, जिसे अपहरण किया गया था। जहां पुलिस में शिकायत दर्ज होने के केवल 10 दिनों के भीतर ही 2 राज्यों में ढूंढते हुए आखिरकार उल्लासनगर पुलिस को कामयाबी हासिल हुई और बच्चे को बरामद कर उल्लासनगर वापस लाया गया है। औरत ने लेके गई थी काम के लालच से, उधर उसने बहुत बड़ा धोखा किया। फिर वकील अंकल मिले ईर सिंह, वो बोले तुम्हारा बच्चा में दिलाएगा आपको, रो मत। तो मैंने उसके पास ही पाँव पकड़ पकड़ के रोई। उसके पास ही उसका पैर पकड़ा, फिर बाबा मारो बच्चा लाके दो। बहुत रोई मेरे बच्चे को लेके, बोले रो मत, आएगा, बोले टेंशन मत लो। मैं बोले वाहेगुरु मेरे को नहीं मिला ना, मैं कुछ भी खाने को राजी है। तो क्या बोल के लेके गई थी? वो बोले मेरे को काम के लालच से जिसका खराब है बोले इसका इलाज करके मैं वापस लौटाएगी बोले। तो फिर उसने क्या लौटाया नहीं, मैं फोन करती थी उसको, तो उसको धमकी दे रही थी मेरे आदमी को, बोले हैदराबाद के पुलिस लोग चौकी में बंद करेंगे, फिर तेरे को मार खिलाएंगे। फिर मैं बोला हमने गुनाह नहीं किया, हम क्यों मार खाएंगे, तुमने हमारे साथ धोखा किया, क्यों किया, पहला बताना चाहता ना कि मैं तेरे साथ धोखा करेंगी करके। स्वादी नाम था उसका। तो तेरे को कुछ वो पैसे वैसे का कुछ लालच दिया था? कुछ लालच दे रही थी पर हमने नहीं ली, हमको वो लालच नहीं थी, मेरे बच्चे का लालच था। उल्लासनगर पुलिस स्टेशन में 1 मई को एक महिला द्वारा आईपीसी के 363 के तहत बच्चा अपहरण का मामला दर्ज हुआ था। जहां मामला दर्ज होने के बाद पुलिस ने कार्रवाई शुरू की और तकनीकी जांच करते हुए उल्लासनगर पुलिस स्टेशन की एक टीम पहले हैदराबाद और उसके बाद बिहार राज्य के भागलपुर से बच्चे को रेस्क्यू किया है। जहां से बच्चा रेस्क्यू किया गया है वह एक नक्सलाइट एरिया है, पर पुलिस ने बखूबी काम करते हुए बच्चे को बरामद किया। जहां इस मामले में 2 महिलाओं को गिरफ्तार किया गया है। माला देवी अजय रजक भागलपुर बिहार से और सोनी देवी अमित कुमार पासवान को हैदराबाद तेलंगाना से गिरफ्तार किया गया है। वहीं अपहरण हुए केवल 6 महीने के बच्चे को 2 राज्यों में ढूंढकर बरामद कर वापस उल्लासनगर में लाया गया है, जिसे लेकर अब उल्लासनगर पुलिस की इस कामगिरी को लेकर उनकी सराहना हो रही है। ब्युरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। यामध्ये 5 महिन्याचा एक लहान बाळ होतं। त्या लहान बाळाला हैदराबाद या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या ठिकाणचे लहान बाळावरती तक्रार दाखल झाल्यानंतर PSI हिरे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करून पाठवण्यात आलं। त्या ठिकाणावरून सोनी देवी पासवान हिला अटक करून आणण्यात आलं आणि तिच्यावरून तपासामध्ये असं निष्पन्न झालं की मालादेवी रजाक राहणार बराकपूर जिल्हा भागलपूर या ठिकाणावरून हे बाळ नेलेलं आहे। तर त्याप्रमाणे निकिता बोईगड PSI यांच्या समवेत 5 ते 7 पोलीस अंमलदारांची टीम देऊन त्या ठिकाणी पाठवण्यात आली आणि आज या बाळाला आणि जिच्याकडे हे बाळ होतं मालादेवी रजाक यांना या ठिकाणी टीम घेऊन आलेली आहे। माझी टीमनी बराकपूर यासारख्या नक्षलाईट एरियातून जीवाची बाजी करून बाळाला घेऊन आलेले आहेत। सर, तक्रार दाखल झाल्यापासून किती दिवसात ही कामगिरी करण्यात? तक्रार दाखल झाल्यापासून ही कामगिरी जी आहे ती जवळजवळ दुसऱ्या दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि आज जवळजवळ 10 तारीख आहे, तर 8 ते 9 दिवसामध्ये ही कामगिरी केलेली आहे। पाटणा बिहार पाटणा या ठिकाणावरून त्या ठिकाणी असले बराकपूरचे या गावातून ही कारवाई करण्यात आलेली आहे। सर, याच्यात किती आरोपी नेमके पकडलेले आहेत? सध्या 2 आरोपी पकडलेले आहेत। त्याचबरोबर या गुन्ह्यातील इतर 2 आरोपी मुंबई येथील गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्यांना वर्ग करून यामध्ये घेत आहोत। तसंच यातील आरोपींची समोरासमोर तपास केल्यानंतर आणखीन काय आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, त्यांना पण याच्यावरती कारवाई होईल। सदरची कारवाई जी आहे ते आमचे माननीय पोलीस आयुक्त
श्री डुंबरे साहेब, त्याचबरोबर रिजन साहेब म्हणजे दत्तात्रय शिंदे साहेब आणि सुधाकर पठारे साहेब, त्याचबरोबर आमचे अमोल कोळी साहेब ACP यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. सर, यामध्ये या आरोपामध्ये अजून काय असं निघालं की अजून काही तस्करी करतात नाही? हां, तसे जे जे आहे ते त्याबद्दल त्या आता जस्ट टीम आलेली आहे, त्याप्रमाणे त्यांच्यावर बारकाईने तपास करून पुढचे नेमकी काय इतर बाळांची तस्करी केलेली आहे किंवा कसं याबद्दल तपास करण्यात येईल. 1/5/2024 रोजी आपल्याकडे उल्हासनगर पोलीस ठाणे येथे एक भादवी कलम 363 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सदर बालक हे 5 महिन्याचे असून सदर बालकाचे अपहरण झाल्याची बातमी आपल्यास मिळाली. तर सदर गुन्ह्यात अटक आरोपीत नामे सोनी कुमारी सोनी देवी पासवान. सदर अटक महिलेकडून आपल्याला खात्रीलायक बातमी मिळाली की तिने सदरचे बालक हे बिहार राज्य या ठिकाणी स्थलांतरित केले. तरी सदर ठिकाणी आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मी व पोलीस टीम आरोपी महिलेस ताब्यात घेऊन बिहार या ठिकाणी गेलो आणि भागलपूर जिल्ह्यात बाखरपूर गाव या ठिकाणी सदरची महिला असल्याची बातमी आम्हाला आरोपीने दिली. तर त्या ठिकाणी नक्षलाईट एरिया असल्यामुळे आम्ही बरेच गाडीची वगैरे तडजोड आम्हाला लोकल पोलिसांच्या मदतीने करावी लागली आणि सदर ठिकाणी जाऊन त्या महिलेस ताब्यात घेऊन लोकल पोलिसांच्या मदतीने एक नियोजनबद्ध पद्धतीने आम्ही सदर गावात गेलो आणि विशिष्ट पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन सदर महिलेस ताब्यात घेतले आणि बाळ तिच्याकडे आपल्याला मिळून आलेले आहे. त्यामुळे सदर महिलेस त्या ठिकाणी आम्ही अटक करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अटक करून तीस भागलपूर जिल्हा कोर्ट या ठिकाणी हजर करून तिचं ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी सदर अपहृत बालकास घेऊन पोलीस ठाणे येथे परत आलो आहोत आणि मुदतीत महिलेस माननीय न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने दिनांक 17/5/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी तिचे मंजूर करण्यात आले आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.